नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न भाग 4. लग्नाच्या दिवशी मंडपात सगळ्या पाहुण्यांसमोर अग्नीच्या साक्षीने तू हे साईन केलेलं ॲग्रीमेंट सईच्या हातात देणार सगळ्यांसमोर. डील डील हा एक साधा शब्द नव्हता. तो आदित्य राणेच्या अहंकारावर, त्याच्या सत्तेवर आणि त्याच्या पुरुषार्थावर केलेला एक थेट हल्ला होता. ज्या मुलीला तो 2 दिवसापूर्वी तिची लायकी विचारत होता, आज त्याच मुलीच्या अटीसमोर सगळ्या जगासमोर त्याला झुकावं लागणार होतं. आणि हा आदेश देणारे त्याचे स्वतःचे वडील होते. आदित्यच्या डोळ्यात आग उसळली. त्याचा चेहरा रागाने आणि अपमानाने इतका लाल झाला की क्षणभर तो श्वास घ्यायलाही विसरला. त्याचे हात इतक्या जोरात मुठीत आवळले गेले की त्याची नखं त्याच्या तळहाताला टोचू लागली. त्याला वाटत होतं की ओरडावं, सांगावं की हे शक्य नाही, पण त्याचे वडील विक्रम राणे त्याच्याकडे अशा नजरेने बघत होते की तिथे नकाराला जागाच नव्हती. ती नजर म्हणत होती, एक शब्द जरी विरोधात बोललास तर परिणाम भोगायला तयार राहा. आदित्य दोन्ही बाजूनी पूर्णपणे फसला होता. शिंदे कुटुंब तर भीतीने आणि आश्चर्याने स्तब्ध झालं होतं. हा काय प्रकार चाललाय हेच त्यांना कळत नव्हतं. एका बापाने आपल्या मुलाला इतरांसमोर असं अपमानित केलेलं त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं. मग आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. डील. त्याच्या तोंडून तो शब्द कसा बाहेर पडला हे त्यालाच माहित होतं. सईने डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण आतल्या आत तिला एका आनंदाची अनुभूती झाली. ग्रेट, विक्रम राणे असे म्हणाले. जणू काही सेकंदापूर्वी तिथेच काहीच घडलं नव्हतं. ते अतिशय सहजतेने म्हणाले, चला तर मग हे फायनल झालं. आता आपण ब्रेकफास्ट करूया आणि लग्नाच्या तयारीबद्दल बोलूया. त्यांच्या या वागण्याने हे स्पष्ट झालं होतं की त्यांच्यासाठी भावना, अपमान हे सगळं व्यर्थ होतं. त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता तो फक्त निकाल, आणि तो त्यांना मिळाला होता. एक भव्य डायनिंग टेबलवर नाश्ता लागला होता. शिंदे कुटुंबाने आयुष्य कधी पाहिला नसेल किंवा ऐकला नसेल असे पदार्थ तिथे होते. क्रोसॉन, मफिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, विदेशी फळं, जणू काही एखाद्या 5 स्टार हॉटेलचा बुफे होता. पण शिंदे कुटुंबाच्या घशाखाली एक घासही उतरत नव्हता. ते त्या श्रीमंतीच्या, त्या वैभवाच्या दबावाखाली पूर्णपणे दबून गेले होते. अविनाश शिंदे आणि वैशाली तर भीतीने एकमेकांकडे बघत होते. विक्रम राणे मात्र पूर्ण मूडमध्ये होते. मी वेडिंग प्लॅनरशी बोललो आहे. ते इंडियातले बेस्ट आहेत आणि डिझायनर. मी विचार करतोय की सईसाठी सब्यसाची किंवा मनीष मल्होत्राला फायनल करूया. ऑर डू यू थिंक आदित्य? आदित्य, जो आतापर्यंत शांतपणे पण रागाने काट्याने प्लेटवर रेघोट्या ओढत होता, त्याने सईकडे बघितला. डॅड, त्यांना विचारा आधी. त्यांना हे ब्रँड्स माहीत तरी आहेत का? उगाचच पैसे वेस्ट करायचे. त्यापेक्षा त्यांच्या एरियातल्या कुठल्या तरी टेलरकडून शिवून घ्या. त्याचा टोमणा थेट सईला लागला. आपल्या मुलीचा असा अपमान त्यांना सहन होत नव्हता, पण ते काहीच बोलू शकत नव्हते. पण सई शांत राहिली. तिने आदित्यकडे बघितलं आणि अतिशय शांतपणे उत्तर दिलं, माहीत असो वा नसो मिस्टर राणे, पण मला याची खात्री नक्कीच आहे की कपड्यांमुळे किंवा ब्रँड्समुळे माणसाची किंमत ठरत नाही. ती त्याच्या विचारावरून आणि त्याच्या कर्मावरून ठरते. पुन्हा एकदा सिक्सर. आदित्यच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. तो फक्त रागाने तिच्याकडे बघत राहिला. विक्रम राणेंच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ती स्माईल आली. तो नाश्ता कसा तरी संपला. शिंदे कुटुंब तिथून बाहेर पडलं, जणू काही एखाद्या मोठ्या संकटातून सुटून आल्यासारखं. राणे मधून त्यांच्या छोट्याशा घरापर्यंतचा प्रवास पूर्णपणे शांततेत गेला. प्रत्येकजण आपापल्या विचारात हरवला होता. गाडीतून उतरताना अविनाश शिंदेने फक्त एकच वाक्य म्हटलं, देवा, माझ्या मुलीचं रक्षण कर. घरी पोचल्यावर बराच वेळ कोणीच काहीच बोललं नाही. मग वैशालीने शांतता भंग केली. सई बाळा, हे काय केलंस तू? त्यांच्यात घरात जाऊन त्यांना अटी घातल्यास? अगं, ते लोक खूप धोकादायक आहेत. सई म्हणाली, आई, जे धोकादायक असतात त्यांच्याशी तसंच वागावं लागतं. जर मी आज गप्प बसले असते तर ते आयुष्यभर मला पायाखालीच तुडवत राहिले असते. मी फक्त आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी हे केलंय. अविनाश शिंदे म्हणाले, पण बाळा, तू आज आमचा मान वाचवलास, पण तू स्वतःला एका मोठ्या वादळात ढकलून दिला आहेस. तो मुलगा आदित्य, त्याच्या डोळ्यात मी तुझ्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार बघितलाय. तो तुला सुखाने जगू देणार नाही, माहितीये.
माहितीये बाबा, पण आता ठरवलंय, मी हार नाही मानणार. तुम्ही माझी काळजी करू नका. मी सगळं हँडल करेल. सईने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या स्वतःच्या मनात मात्र भीतीचं एक छोटं वादळ घुंगावत होतं. आणि इकडे राणे मेन्शनमध्ये शिंदे कुटुंब जाताच आदित्याच्या ज्वालामुखी फुटला. हे काय होतं डॅड? तो जवळजवळ किंचाळाच. हाऊ कुड यू? तुम्ही सगळ्यांसमोर माझा अपमान केला. त्या एका मिडल क्लास मुलीसमोर तुम्ही तिला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं. विक्रम राणे शांतपणे सोफ्यावर बसले. शांत हो आदित्य आणि बस खाली. अपमान नाही आदित्य, मी तुला एक लेसन शिकवत होतो. तू त्या मुलीला कमी समजत होतास, पण बघ तिने काय केलं. तिने तुझ्याच पॉवरचा वापर तुझ्या विरुद्ध केला. ती तुझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आणि धाडसी आहे आणि म्हणूनच तीच तुला सांभाळू शकते. आदित्य चिडून म्हणाला, मला कोणी सांभाळण्याची गरज नाहीये. आणि रियाचं काय? मी तिच्याशी लग्न करणार होतो. विक्रम राणे म्हणाले, विसरून जा तिला. तुझं भविष्य आता सई शिंदे आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू लग्नानंतर तिला त्रास देण्याचा किंवा त्या ॲग्रीमेंटच्या बाहेर जाऊन तिच्या फॅमिलीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, ते ॲग्रीमेंट आहे. आपल्या कंपनीची रेप्युटेशन, आपला शेअर मार्केटमधला भाव सगळं काही पणाला लागेल. त्यामुळे शहाण्यासारखं वाग. आदित्यला विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, म्हणजे तुम्ही मला धमकी देताय? विक्रम राणे म्हणाले, धमकी नाही, सल्ला देतोय. बाकी तू समजायला पुरेसा हुशार आहेस. आणि उठून आपल्या रूममध्ये निघून गेले. आदित्य उभा राहिला, रागाने, अपमानाने आणि असहायतेने थरथरत. त्याच्या वडिलांनी त्याला पूर्णपणे एकटं पाडलं होतं. ठीक आहे, तो मनातल्या मनात म्हणाला, तुम्ही हे लग्न लावताय ना डॅड, मी पण करतो. पण त्या मुलीचं आयुष्य, त्या सई शिंदेचं आयुष्य मी इतकं मुश्किल करेन, इतकं नरकमय करेन की ती स्वतःहून या घरातून निघून जाण्याची भीक मागेल. आणि त्या दिवशी मी जिंकेन. हा आदित्य राणेचा शब्द आहे. पुढचे काही दिवस वादळापूर्वीच्या शांततेसारखे गेले. लग्नाची तयारी प्रचंड वेगाने सुरू झाली. राणे इंडस्ट्रीची टीम कामाला लागली होती. रोज नवनवीन लोक शिंदे यांच्या घरी येऊन लागले. कधी केटरर, कधी डेकोरेटर, तर कधी निमंत्रण पत्रिकाचे नमुने घेऊन. शिंदे कुटुंबाला या कशाची सवय नव्हती. ते या सगळ्यात पूर्णपणे हरवून गेले होते. एके दिवशी दुपारी त्यांच्या घरी मुंबईतील एक टॉप फॅशन डिझायनर त्यांच्या असिस्टंटच्या टीमसोबत आला. तो सईच्या लग्नाच्या कपड्याची माप घेण्यासाठी आला होता. वैशाली आणि अविनाश तर त्याला बघून इतके बावरले की काय बोलावं हेच त्यांना सुचत नव्हतं. तो डिझायनर सईला म्हणाला, मॅम, विक्रम सरांनी सांगितलं आहे की तुमचे सगळे कपडे अगदी मेहंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत आम्हीच डिझाईन करणार आहोत. सो आपण मेजरमेंट घेऊया आणि मग डिझाईन्सवर डिस्कस करूया. सई शांतपणे तयार झाली, पण तिला हे सगळं एका नाटकासारखं वाटत होतं. ज्या लग्नासाठी तिचं मनच तयार नव्हतं, त्या लग्नाच्या कपड्याची माप ती देत होती. आणि हे सगळं सुरू असतानाच सईचा फोन वाजला. स्क्रीनवर विक्रम राणे हे नाव बघून तिच्या पोटात गोळा आला. तिने फोन उचलला. हॅलो सई बेटा, कशी आहेस? पलीकडून विक्रम राणेचा आवाज आला. आय होप तयारी व्यवस्थित सुरू असेल. हो अंकल, सई फक्त एवढंच म्हणाली. गुड. एक महत्त्वाचं काम होतं. लग्नासाठी रिंग सिलेक्ट करायच्या आहेत. आत्ता ही गोष्ट तर तुम्हा दोघांच्या पसंतीनेच व्हायला हवी. म्हणून मी आदित्यला पाठवलंय. तो 10 मिनिटात पोहोचेल तुझ्या घरी. तू त्याच्यासोबत जाऊन तुझ्या आवडीच्या रिंग्स फायनल करून घ्या. पण अंकल, सई काही बोलणार तोच ते म्हणाले, बेटा, हा आपल्या घरचा पहिला कार्यक्रम आहे. प्लीज नकार देऊ नकोस. त्यांनी फोन ठेवला. सईच्या हातात काहीच नव्हतं. तिने आईला सांगितलं. वैशाली लगेच म्हणाली, बरं झालं, निदान या निमित्ताने तुम्ही दोघं एकमेकांशी बोलला तरी गैरसमज दूर होतील. सईला मात्र माहिती होतं की गैरसमज दूर नाही तर अजून वाढणार होते. 10 मिनिटात बिल्डिंग खाली एका गाडीचा हॉर्न वाजला. सईने खिडकीतून बघितलं. तीच ब्लॅक मर्सडीज आणि ड्रायव्हिंग सीटवर आदित्य राणे बसलेला होता. सईने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती खाली उतरली. ती गाडीच्या मागच्या दरवाजापाशी गेली, पण आदित्यने काच खाली करून म्हटलं, मी काही तुझा ड्रायव्हर नाहीये, पुढे येऊन बस. सईला राग आला, पण ती काही न बोलता पुढे जाऊन त्याच्या बाजूला बसली. तिने दार लावताच आदित्यने गाडी वेगाने सुरू केली. गाडीत एक शांतता होती. दोघांनीही एकमेकांकडे बघितलं नाही. सई बाहेर बघत होती आणि आदित्य समोर बघून गाडी चालवत होता.
जवळजवळ 10 मिनिट त्या शांततेत गेली आणि मग अखेरीस आदित्यने ती शांतता भंग केली. खूप मजा येते ना मिस सई शिंदे? त्याने समोर बघतच विचारलं. माझ्याच घरात माझ्याच वडिलांसमोर माझा अपमान करून खूप हुशार समजते स्वतःला. सई काहीच बोलली नाही. ती शांतपणे बाहेर बघत राहिली. तिच्या शांत राहण्याने तो अधिकच चिडला. उत्तर दे, गप्प का बसलीयस? आता कुठे गेला तुझा तो आत्मविश्वास, तुझा तो ॲटिट्यूड? सई म्हणाली, ज्या गोष्टींना उत्तर देण्याची गरज नसते तिथे शांत राहणंच जास्त योग्य असतं मिस्टर राणे. तो हसला. ओ रिअली? ठीक आहे, पण लक्षात ठेव, खेळ आता सुरू झाला आहे. तो दिवस फक्त एक ट्रेलर होता. पिक्चर तर अजून बाकी आहे आणि या खेळाचे नियम मी ठरवणार. राणे मेन्शनमध्ये तुझं स्वागत आहे. वेलकम टू हेल. एवढं बोलून त्याने अचानक गाडीला रस्त्यावर जोरात ब्रेक मारला. गाडी आवाज करत थांबली. तो पूर्णपणे तिच्याकडे वळला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्या दिवसापासून मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करतोय. तो तिच्या अगदी जवळ झुकत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला की तुझ्या त्या स्वाभिमानाचे तुकडे तुकडे कसे करायचे. तुला तुझ्या स्वाभिमानाचा खूप माज आहे ना, की तू विकले जात नाहीस. चल आज आपण तुझ्या त्या स्वाभिमानाची किंमत ठरवूया. पैशाने नाही, वेगळ्या पद्धतीने. तो तिच्याकडे बघतच राहिला. मग त्याने आपला फोन काढला. त्याने तिचा तो घाबरलेला एक फोटो काढला आणि तो फोटो त्याने कोणाला तरी व्हॉट्सअपवर पाठवला. हे काय करताय तुम्ही? सई पहिल्यांदाच घाबरून म्हणाली. तो तिच्याकडे बघून हसला. ही फक्त सुरुवात आहे सई शिंदे. आता बघ तुझा हा स्वाभिमानी चेहरा मी कसा सगळ्या जगासमोर रडवेला करतो. तू माझ्याशी लग्न करतेस ना? आता मी तुला दाखवतो की नवरा नावाचा टॅग वापरून काय काय करता येतं. आज मी फक्त तुझा फोटो पाठवलाय. उद्या मी आपला कपल फोटो पाठवेन, मग हनीमूनचे, आणि मग त्याने एक डोळा मारला. वेल, तू स्मार्ट आहेस, समजून जा. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलशी असेच कनेक्ट राहा.